कृपया पाण्याची सोय करा कृपया पाण्याची खूप गरज वाटते गरमीमुळे पाय म्हणते मी काय म्हणते अजून आपल्याला खूप लांब जायचंय त्यात आपण तरण्या पोरी असावी कोणतरी म्हातारी आजकालचा समाजबाई फार वाईट तरण्या मुली बघितल्या केदा ढसायला नाहीतर काय तुझं म्हणणं फार वाईट मी काय म्हणते त्या बांद्रातली कडच्या गल्लीतून औषध ती तिचं काय इथलं अगं तिला माहिती आहे ना पुढची काय अच्छा मग तिचं काय ते नको बाई कशी चालते कशी बोलते मला तर नाही पटत अगं एक टवळे तुला नाही समजायचं तिची गरज आहे मला मी काय म्हणते तिला जरा आवाज देतेस का मी का अगं हो ग माझ्या अन्नाची शेवंता आता माझे हात भरते मावशी ए मावशी 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 बाजूला उभी आहे मग तिला जोरदार आवाज मारायचा आहे मग एवढंच असेल तू हात मार बघू तुझा किती मोठा आहे आवाज मी मारते मला साथ देशील ना मावशी ग कसं करमत नाही कसं आगा एक ठिकाण नाही आता ते बघू अगे मावशे ही सोड सोड घातलेला हात काढ बाहेर मी मावशी कशात काय घातलं बाई हा मेला नवरा मग आता हात घातला नाही काढ रे मी आणि लवकर ये दाखवायला हा आले दिलकीवाला वाक्य नार नव्हे नजरेदार मावशी बाई मी सुंदर येते भेटला नगरात येते भेटला नगरात मला पाहून घ्या माझ्या तोरात
आश्रमाचे आणि या सोसायटीचे मला वाटतं आमचे सेक्रेटरी साहेब रवींद्रजी मोरे साहेब याच करून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 नंबर पारितोषिक आले आहे. तरी कोकण कलावंत मुंबई आपल्या अभ्यर्थी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. संपलं की गाण आता तूच पण काय ते कशी दिसते मी आता एवढं सगळं छान जगात दिला तुम्ही या जरा कशी सो ब्युटिफुल सो जस्ट लुकिंग लाईक कोणाचं नाव अगं तुझाच विषय चालला ना मग तुझाच असणार की चांगलंच आहे. मी काय म्हणते एवढ्या बिगी बोलवायचं कारण तरी काय. अगं मावशे तुला बोलवलं खरं पण एवढा उशीर झाला तरी कसा ते तरी सांग. बाई या 4 भिंतीतल्या गोष्टी कशा काय सांगायच्या आता तुम्ही माझ्यात पुरी सांगते बाई 4 भिंतीतलं ऐकायलाच आवडतं आम्हाला. कानातच सांग ना काल आता बुधवार आणि आज बुधवार. मावशी काय सोय कधीपासून हाका मारला तुला शेवंतबाई रिपीट टेलिकास्ट होतोय. हायलाइट्स नकोय लाईव्ह मध्ये ये. पुढे काय सांग काल आता बुधवार आणि आजही बुधवार आणि काल नव्हती सीट सुट्टी. पुढं आणि परवा झाला जरासं उशीर झोपायला नुसतं रात्री म्हणजे काय हे काय जरा क्लायमेट चेंज झालंय ना सारखं होतं. अच्छा झोपायला जरा उशीर झाला आणि सकाळी बघते तर काय काय हे चढलेले वरती नुसतं खाली वर खाली वर खाली वर खाली वर. शेवंतबाई तुम्हाला काय झालं मी खाली वरती गेल्यावर खालीवर केलंस ना याची आठवण आली. भाजलं आणि मग त्यांना सुट्टी असते तर ते चढलेले असतात वरती कौलावर आणि मी खाली असते हिराची वाढवड घेऊन इतकं लपून ठेवते आणि नुसतं परत खालीवर 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 माझी काय अंबर काही बाहेरच येते. मावशे बाजारला जायचंय म्हणून तुझी आठवण आली बघ. बाई बाजारात जाताना तीच म्हातारी आठवते काय म्हातारी आणि तू होय ते बघ तुला चॅनल बघतोय आकाशी कलरचा टी शर्ट वाला तूच बघू नकोस. हे गाडी बोललो पण त्याला लवर आहे तुझं पाठवायचा. मावशे पार्टनर म्हणजे काय ग. काय मी चालू बाजूला चल ना. आता मला एवढं बोलावं ना तर मात्रेच्या बाजूला जायचंय खरं पण घातलं काय घेतलं काय सांगायला नको. कोण सांगते पहिलं. आता ही मग असं सांगताय ये ग बाई काय ग तुझं नाव चंद्रा. चंद्रा कुठची ग राधा रंगीनवाली की काय. आता घेतलंस काय ते सांग. तू पाणी सगळं तेच त्यांचे होय बाजूला आत्ता कोण येतंय गुलाबी साडी आणि जरा धीर म्हणून सारखा आपलं कुठे गेली कुठे जाणार तुम्ही बोलवलं आणि मी येणार ना असं कधी म्हटलं आलेच फक्त नजरेला नजर दिला
आजपर्यंत घायाळ केला पण ह्यावेळी जीवच घेतली. बाई जीव नंतर घे आधी काय घेतलंस ते सांग मी बाई श्रीमंती तशी मी लाजवंती सुंदर माझी कांती गुपित असत टाळ्या लावून ठेव आणि पुढे बोल सुंदर माझी कांती आणि आली बघ ह्यांच्या संगती तशी मी साधी होळी घेऊन आली टच चोळी. ऐका ना टच चोळी म्हणे तिच्यापेक्षा बरी आमची वासन. आता ही कोण हो सांगती साधं औषध मी नाही बोलायचं बाई कोण आता तू अगं मावशी त्या माझं काय मी पण घेतलं चटणी दूध तूप आणि ते सगळ्यात घेतात पहिला घेतलंस ते सर ऐकायचंय हो तर मी बाई राधा बाई जरा ऐकते आता सांग बाई ऐकायला चालेल पुढची मी ना बाई करुणी साधू शृंगार दिसत तर नाही केसात फुलांचा हार कसला फुलांचा बाई चला करूया व्यापार बाई की बाई राधा केला तर कृष्ण सख्याची बाधा पहिला पुढे प्रसवणार हाच पहिलीचा धंदा चला 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 धंदा करायला बाई मी धंदे चल बाजाराला आता अगं राधाबाई अगं तू इकडे काय करतेस बघ तुझी आजी तुला शोधत शोधत या तुमच्या मथुरेच्या घाटाकडे यायला निघाली राधाबाई. अगं आजीला अशी कशी फसवून आलीस राधाबाई. अगं आजीचं काम करायचं कामात तिला मदत करायची आणि सगळी धुणी भांडी केल्यानंतर हे तुझं गोदर घेऊन तू या मुलींच्या संगती बाजारला यायचं. पण आज मात्र आजी तुझ्या पाठीवर आली आहे राधाबाई. बघ बाई तुझी आजी आज तुझ्याकडे येते. थांब राजे थांब शिकर नको घाय तुझा जोडीला मी येते ग भाई. थांब राजे थांब शिकर नको घाय तुझ्या जोडीला मी येते ग भाई. थांब राजे थांब शिकर नको घाय तुझ्या जोडीला मी येते ग भाई. थांब राजे थांब शिकर नको घाय तुझ्या जोडीला मी येते ग भाई. थांब राजे थांब शिकर नको घाय तुझ्या जोडीला मी येते ग भाई. थांब राजे थांब शिकर नको घाय तुझ्या जोडीला
विसरले. बाई आता परत स्क्रू ढिला जागेवरती आणताय. चला चला तुम्ही जा, मी पण येते. हे पहा, मावशीनं अक्षय भुवड यांचं नाव घ्यायचं आहे. या नावासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अक्षय भुवड. मावशी एक छानपैकी नाव होऊन जाऊन दे. अक्षय भुवड. अक्षय रामासाठी नाव बाजारात निघाली, घेतली पाण्याची कागद. बाजारात निघाली, घेतली पाण्याची कागद. ऐकलं का? एक नवरा आहे तरी पण चालते मला अक्षय भुवड. तसेच गेली 25 वर्ष मैत्रीपूर्ण जोडगोळी असणारी आणि यांच्या सहकार्याने ओळखीने कार्यक्रम निमित्त या दोघांसाठी मावशीनं नावं घ्यायची आहे. जयवंत परब आणि महादेव तुकाराम बोरिवले. मावशीनं नाव घ्यायचं आहे जयवंत आणि महादेव. जयवंत आणि महादेव मावशी नाव घ्यायचं. जोडगोळी आहे. नाव ठासून होऊ दे मावशी. गोकुळातून निघालो मथुरेला, दही दूध घेऊ. गोकुळातून निघालो मथुरेला, दही दूध घेऊ. जयवंत आणि महादेव. आता मला सांगा, जयवंतराव आणि महादेव याचा दोघांचा एकच कसा घेऊ? मावशी या दोघांकडून नावासाठी 200 रुपयाचे पारितोषिक आहे. तसेच जयसिंग शिंदे मावशीनं नाव घ्यायचं आहे. 100 रुपयाचे पारितोषिक आहे. जयसिंग शिंदे. जयसिंग रावांसाठी सात शृंगारानेच असते. जयसिंग रावांसाठी सात शृंगारानेच असते. नऊवारी बिवारी काहीच नको, जीन्स झाली म्हणते. तसेच धीरज कांबळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आहे. कोकण कला मंच मुंबई त्यांची ऋणी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अजय, मी काय म्हणते, बाजाराला जायचंय खरं, पण एखादं गाणं घेऊया का? बाजारी
होतो राम कधी देवकीचा नंद कधी होतो राम कधी सावळा मी सुंदर घनश्याम काळजाचा ठाव माझा श्रीकृष्ण शांताराम कोडेकर साहेब गमन करीत असताना मी श्रीकृष्ण भगवान त्याचप्रमाणे लोक मला श्रीकृष्ण भगवान म्हणून ओळखतात. बोला कुंडली कवरदे सहस्र 108 प्रकार थाटलाट करून मंत्रीच्या बाजारी चालले. त्यांना टगरनेच कंपनी मी पेंद्या सुद्धा सोपवली पाहिजे. अरे पेंद्या अरे सुदामा आलो देवा आलो कृष्ण देवाचे
पेंद्या स्वशस्त्र 108 गोपिका झटपट त्यांना अटक करण्याची कामगिरी मी तुम्हा दोघांवर सोपवीत आहे. येतोच मी. ठीक आहे देवा, या तुम्ही. बघतो आम्ही आता गवळणी चढवायचे आहेत ना. काय म्हणतोय? आल्या आल्या तिकडे माईक मध्ये का घुसला? तिकडे बघतोय. तिकडे नको बघू. पण जेवायला जाता काय म्हणते बघतोय. नाही, बऱ्याचशा खुर्च्या खाली दिसतात रे. अरे गवळणी पुढे कमी आहे, बाकी जास्त आहे. होय काय? देवाने आपल्याला हुकूम दिला. काय? तुला ऐकायला आलं? मी पुढे बघतोय. कानावरचे पडदे जरा वर कर बघू. अरे वरतीच आहे, मेल्या म्हणजे कान जवळ नाही. देवाने काय सांगितलं? 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा सिलिंग वरनं जाणार आहे. कुठं? मला वाटतं साईकडे येणार आहे. होय काय? काय झालंय, काल भांडारा बिंडारा केला नाही भरपूर. होय काय? भांडी बिंडी राहिली असतील, बर सामान पोचवायचं असेल. जायचं काय? नाही, त्यांना अडवायचे आहे आणि हे काम करायला लावायचं आहे. तुझ्या जमल? काय बोलला? 16 शस्त्र 108 गवळणींचा मेळा थाट माट करून मथुरे बाजारी चाललाय. बरोबर. अडवायचं काम देवाने आपल्याला दिलेलं आहे. तुला जमेल? एवढा मोठा काम. 16 शस्त्र 108 108 पुढे असतात ते बाबा. तुला झेपल? मला नाही जमण्यातलं. माझ्याकडे घरात एक आहे, ती पण कामावरनं लेट झालं तर फोन करते, हो तुमचं तुम्ही बघा, मी जेवली. होय काय? मग आमचा फोनच नाही आलाय. त्या 108 पिढ्या बघायच्या. तुझ्यान जमणार नाही, माझ्यान होणार. बरोबर. तुम्ही कराल तेवढं तरी हा म्हणा. वाढून घेऊन जमून काय? पण मला वाटतं का माहितीये, सुधीर साहेब आहेत ना, बरं आज ह्या सोसायटीचे विषय आहेत ते. नाही, तेव्हा काय माहितीये, बाहेरनं पत्रबित्र लावून ठेवणार आहे. त्यांना माहितीये एकदा का कवालट्यात आल्या, पाठीमागत टाकल्या, गेट बंद. मग मोरे साहेबांचं काय मग? मोरे साहेब काय म्हणायचं आता, त्यांनी तर आम्हाला बोलवलंय. मग त्यांच्या मर्जीशिवाय जर गवळणी इकडून बाहेर गेल्या तर उद्यापासून सिलिंगला डबल टोल, इकडे पण नाही तिकडे पण मी काय म्हणतो, हॅलो उशीर पण झालाय मला, त्यांना पण जेवायचं असेल. कारण सुधीर साहेबांनी 5 वाजता बघताय. त्यांना जेवायचं आहे रे, आपल्याला नाही लांब जायचं आहे. मी काय बोललो माहिती आहे, गवळणी येतील, त्यांना अडवायचं तर आहे, पण आपल्याला काय होणार. मग माझ्या जोडीचा एक वाकडे आहे, माझ्या जोडीचा जो वाकडे आहे बाबा, माणूस वाकडा आहे, थोडस व्यंग आहे, बोलताना बोबडा आहे, पण गडी कामाचा आहे. काय बायकांच्यात लय हुशार. काय बोलतोस काय? ट्रेनला डबा असतो दिव्यांगजन. होय. किती वाकडे बोबडे आतमध्ये शिरलेले असतात. पास नसतो त्यांच्याकडे, आयडी नसतो, पण बोबड्याच्या नावावर घुसलेले असतात. बोलवून घे. बोबड्या मजा येतोय. पण मी काय बोलतो, आज मी इकडे आलो ना कार्यक्रमाला, मी त्याला हाक मारला नाही रे. बरं, येताना यांनी मला जो लोकेशन पाठवलं त्याच्या 4 वेळा बँड्रा फिरलो. अच्छा. आणि लोकेशनवर दाखवलं नाही 59 किलोमीटर. मी बोललो पनवेलला जाऊया आणि कार्यक्रम करूया, इकडे येण्यापेक्षा. गाडी रिव्हर्स घेतली, पण नशीब आमची मोऱ्यांची 2-3 पुरं आली आणि मला काय बनायला कुठे चालले हो, गवळणी बिवळणी इकडे आल्या, सवंगडी इकडे आले आणि तुम्ही कुठे चालले. पण आता त्या बोबड्याला बोलवूया. बोबड्या मागच्या गाडीत आहे, जवळजवळ उतरलाय, त्यांची गाठी चढतोय. त्या ट्रान्झिट कॅम्प मधनं जवळजवळ कुठेतरी पत्र्या बित्र्या अडकला असेल, पण नक्की येईल. ईद येणार नाही, माझ्यावर बिलकुल बदलाय भडक. काय म्हणतोस तरी काय? अरे उद्यापासून तो माझ्या सुट्टीला पण येणार नाही, पण तू हाक मार. रोजचा दिवस मी त्याची गोडगोड बोलतो. जरा काळी चर्चा खाली उतर ना. काय बोलतो, जरा बाहेर आहे, बोबडा आहे, वाकडा आहे, जरा कमी आवाजात बोल मध्ये ऐकायला. अरे नाही, ह्या पत्रेबित्र्यात कुठेतरी सिलिंगला गेला असताना पण मध्ये स्टॉप नाही ना, पण असेल तर कुठेतरी कुलमड एकदा आवाज दे. बाबा लाईट ये बोबडे ये, तुझीच कमी आहे, ये. गेली गवळणात, हो
ह्या मोठ्या लहानात माझी तांबूदाय तुटली चुकली म्हणतो चुकली तुटली ही मोठी दाल मारलेली काय माजलेली अरे बा चाल काय मी बोललो ना तुला माझा मित्र काय बोबडा मोठी दाल माझी त्या दालीत माझी तपिला दाल गेली अरे तुझी काय गेली गुलामा तू कशाला झालीत गेलेला काय माझी तपिला दाल सोन्यात आली दाली तुझ्या मी तपिला दाल तुझं मी पाती तपिला दाल तुझं मी पाती काय बोलतो काय तपिला दाल काय पलट भेटली नाही भेटली त्या वातर पलट आलो कुठे या सिलिकोच्या आजूबाजूला बघितली काय सांगू तुम्ही हात मारल्यानंतर पलट आल्यानंतर काय सांगू तुझ्या या उद्या मोठ्या गालीवर येऊन मोठे तुले माझ्या अंधाला लोक बसले चिसवून अरे होय अरे बाबा अंगाला मुले लागली अरे बाबा जेव्हा तो जलावला तेव्हा फक्त सुई नव्हती तेव्हा डॉक्टर होता काय मग कशाला रे मला म्हणते मी बोललो तुझे डोळे फुटले तुला तिथं काय माझ्या अंगाला अंगाला तुझ्या अंगाला अरे बा बायकोन तुझा काय पाहुणचार गिंचार नाही गेला काय रे तुझ्या ही बायकोन मला धरला आणि मला आणि पदवीला झोपवला असं खाजवीच गेलं काय पदवीला झोपवला आणि काय सांगू तुझ्या लांब किती त्याला ती बॉटल लांब त्याला ती बॉटल आणला मग कोले लागले ना गाड्याला आणि त्याला ती बॉटल लांब आला तुझ्या माझ्या अंगाला बरोबर मी काय म्हणतो भावात सगळं तुझ्या तेलबिल लावणार बायकोन सगळं बरोबर आहे पण गडबडीत आलास खाली काय नेसलास का नाही अरे सिलिंग वरनं जरा हवा बिवा आली पत्र बित्र मोऱ्यानी सरफऱ्यानी जर खाली लावलेली असतं ना बरोबर तर अख्खं वेटिंग केलं असतं इकडं आता गरज आहे आता कारण मगाशी बँड्राला उतरलो ना बँड्राला फुलातला झेपल्या माहितीये ना होय फुलातला झेपल्या अरे हा त्याचा घातला 125 किलो होत नाही तू म्हणतोय तेव्हा तुला होणार कसं मी तेवढंच अरे त्या गावात ना एक आयुर्वेदिक वाला डॉक्टर आहे झेपल्याच्या गावात होय हाय एकदा मी पण गेलो होतो कशा त्याचा बरोबर तोच मग तू त्याच्याकडे कशाला गेलेला तू आता काय झालं तू आता खांदवतोस काय मी बोललो मी आला तुला मात्र बोललो तुला तिथं खात उठले त्याला पण नाही अरे किती जणांना सांगितलं तुझ्या अंगाला लागलंय आता आलो आई बंगाला होते त्याला खड्डा खाल्ला होता आमचं सुधीर साहेबांच्या इथे भेटलो दुधल गेला इथे खड्डा खाली म्हणली आपला गोपाल बोल मला म्हणाले आपले अध्यक्ष म्हणाले तुला खात उठले ना तर आमच्यातला उठलेला ह्या झंडा तुला निघाल्या त्याच्यातून अरे पण गुलामा तुला शेजू कामले नाही सांगायचे झेलू कामले लाभ होते पोरगा पण होता बाजूला काय त्यांनी मला उद्या सांगितलं त्या झुलत्या गाला लोललो आणि तेव्हा कुठे माझ्या अंगाची धार गेली कुल्या गेली कृष्णा तो काय बोलतो माहिती आहे कृष्णा तो काय बोलतो माहिती आहे काय बोलले अरे वेड्या इकडे तिथंच थांब कारण मायचा आवाज लांबपर्यंत जायचा म्हणून मायकला चिकटून 3दा शॉक लागला या पाणी जे येतंय ना तर 3दा शॉक लागला ऐकलं पण कृष्णा जो काय म्हणाले माहिती आहे काय बोलला तुम्ही तिघांचा एक मित्र पण आहे माझा मित्र बोलले तू बोबड्या कुठं आहे मी एक बॉबल्या तुटला बॉबल्या आला अरे तुम्हीच तू तोंड बोबड्या थांबताना उलटा थांबतो होय त्याला थांबतात नाही हा तर त्यांनीच काय सांगितलं ना की त्या बोबड्याला बोलवा तो काम बरोबर करायला असं मला बोललं मानलो
ही तांदिली झेपाय फुलं फुले हो ना मोरे हो ना मोरे काय अरे पेंद्या रागव नकोस. मला सांग बायकांच्या विषयावर कोण आता बायकांच्या दाता ह्या मेला मिशी कोणाला मोठी आहे? किती मोठी असती तर काय? मिशीच्या वर परत ही पाय मिशी कोणाला फुटली? हा? आमची नाकं एवढी आहे, तुझा हा नाकतोडा का झालाय? होय म्हणजे वय मोठं आहे, अनुभव मोठा आहे, बायकांच्या हुशार पण तुझा आहे. जरा कसा माझे हात जरा शेवाळला आहे. आम्ही आता कवले आहोत, आम्हाला कुठं चुरगटला नाही ना मावा आता उठायला व्हायचं. एक काम कर, आता देवानी कामगिरी सांगितली. आपण वडा शस्त्र 108 कोपिकांचा मेळा थाट माट करून मथुरे बाजारी चाललाय. मला ससला एकटे हात कोपिकांचा मेळा घालायचा कुणी या तू आणि तुझ्या जोडीला मी. खाली बाकी तुम्ही काय जाणणार अरे तुम लढो, हम कपडा संभालते है. तुम्ही दोघा जण खाणार ना तुला देणार ना. बरं एक काम कर, हाताला उडून तुला देणार. दही दूध आम्ही खातो, मटकं तू पूस. पण दौलनी आहे तिथे दौलनी आत्ता मुद्द्यावर आला. बघ एसी आता बघ येते. बघ चल आपण जरा आडोश्याला बसूया. चल गवळणी ह्या असं याच मार्गाने येतील. तू बघून ठेव कसं त्याच्या मार्गात जायचं आणि कसं त्या मार्गात जायचं. चल सुद्धा म्हणा.
पायाला वाकडी आली थांबशील बांधल्या जाऊल्या त्या बोली कधी तुम्ही दाखवलीच नाही मला. तेरा गावड्याच्या बोरी त्या पांढऱ्याच असायच्या. होय आमच्या गावड्यांच्या पोरी पांढऱ्या मग तरी नाही दूर. मला सांग तुला गवळणी मी फक्त बोललो तू गवळणी बघ तुला आकडी कशाने आली आणि तिला बाजूला बोलवते जनावर बघितलंस केवढं आहे जनावर सोडकीचं आहे सोडकीचं काय रे पोरींना माझं नाव बोलतो जनावर आहे गे बाय मान्यवर बोललो तुम्हाला मान्यवर घेतो मान्यवर घेतो पण घेतो काय माहिती तर घेणारच मी. साईजवर आहेत साईजवर 1 2 3 आता ह्यांना आपण हलवायचं हलवायचं. अरे यांनी वाढवायला सुरुवात केली तरी तुम्ही अडवायचं काम करता. ही बघ ही माझ्या ओळखीची होती शाळेत होती आम्ही पाठीमागं बसायचो. कोणाला बोलू तू फक्त ना ह्याच्या छानी आमची कोण आहे हा बरं ह्यांच्या छानीसाठी मावशी पेंदे आता एकच काम करायचं मावशीला जायचं आणि तिला विचारायचं घे आंब का हा पाऊस पेंद्या पेंद्या तिकडे बघितलंस काय ए सुदामा सुदामा तिकडे बघ ए पेंद्या ही मावशी पेंद्या ही मावती ही मावशी ही माझ्या आईची मागची आणि तिच्या पात्या कोण आहे तिच्या पात्या त्या तिच्या पोली या पाहत पोली तिच्या ठरल्या ठरल्या तिच्या पोली ती फटाकली त्या देतो. अरे आता तो ना बोलत नाही मग मी बोलतो बरं वाकड्या ही मावशी हिला जाऊन विचारायचं बाई तुम्ही आलेला कुठून आणि जाणार कुठे जायचं कसं दाबात आपण गोकुळाचे कृष्णदेवाचे सौंगडी आहोत विचारायचं दाबात. ए बोबड्या काय सांगितलं काय सांगितलं आम्ही कृष्ण देवताच्या थवतीचे अरे सवतीचे नवा आता बोला अरे बाबा सवतीचे म्हणजे जोडीचे आता घराशी जी टोपली आहे ना हा आम्ही समजतोय उगाच तिकडे गडबड केलीस मग कुठल्या मार्गाने जाऊ मधल्या मार्गाने जा असेल काय मधल्या मार्गाने जा हा घे स्वतः हे काठीचं टोक आहे काय आहे अरे वाटो म्हणतोय मी होय अरे लोकांना वेगळं आहे. फिरवी लोकांना ही जराची टोपलीचे तू तर कल्ली बरोबर आहे मग तुमच्याकडे बाजूला तुमचा प्रायव्हेट डॉक्टर आहे काय कोण ऐकलं हॅलो कधी जरा थांबशील मेला गेले कुठल्या तुम्ही दाखवा चला ये रे बस. वाजिब शाबास. अरे पेंद्या तुला गवळणी अडवायला सांगितलं होतं तू कशाला त्यांच्याबरोबर नाचायला गेलास अरे पेंद्या तू त्यांच्या खाली गेल्यावर जा कुठं चढती अरे पेंद्या तू जागा बदललीस उलट करायला पाहिजे तू उलट केलंस पेंद्या नाव घालवलंस आजपर्यंत शाळेत शिकलो सगळं घालवलंच पेंद्या पेंद्या आता एक काम कर ही मावशी हिला विचार आलेले कुठं जाणार कुठे तुम्ही आलेल्या कुठून दायाता कुठे आम्ही चुकलेलं नाही कुठल्या आलेल्या कुठून अरे दाया त्या कुठे अगं मावशी म्हणजे तू आलेली कुठून आणि जाणार कुठे मग ह्याला सरळ बोलायला सांग मागाशी म्हणालीस मला सरळ बोलायला सांग आता एक काम कर 1 रुपयाचा कॉइन घे छापाकाटा करणे काहीतरी ठरव वाकडी आहे काय
होय मावशी अगं मावशी नको तिकडे गडबड करू नकोस. फक्त चेक वाकडी आहे, बाकी सगळं सरळ आहे. काम एकदम भारी करतो. मावशी मला सांग, तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठे? मावशी हा रस्ता प्रतिबंध आहे. कशावरून कोण ते सांगणार आम्हाला? श्रीकृष्ण देवांच्या हुकमावरून आणि आमच्या कायद्यावरून. ऐक तर आले, आमच्या कायद्याप्रमाणे तुला यानंतर इथे बसावं लागेल. ऐक मावशी, कायदा हा थांबा, तो कायदा काय कायदा, तो कायदाच दाखवत होता मी. ऐकलंस? अंगावर काय येतो बोला. देवाची गालीला सांगतो ना गे तुला, अशी आपली देवाची गालीला सांगतो ना गे तुला. राधेला विचार, कायदा पाटला का? आणि आमच्या कायद्याला तुम्हाला इथे बसावं लागेल. आणि आमच्या कायद्याला लागेल. एक मिनिट थांब थांबा. नाव म्हणतो मी. तुला काय वाटलं तुलाच बोलायला येतं? बाबा यो बघ, लय भारी गणेशरीचा घाट. आणि अगं बाय 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 बाय, मध्ये माझं सँडविच कराल. कार्यक्रम गावाला लय राहिली. मी काय बोलतोय मावशे, मगापासून सगळ्यांचं घेतलंस, पण तू पेंड्याचं नाव घे. पण मी काय म्हणतोय पेंड्या, अरे ही राधा आहे, हिची मागाशी आजी आली होती. राधे, तू जरा आमच्या सुदामाचं एक गोड नाव घे. राधे, सुदामाचं असं नाव घे की बसलेल्या लोकांना असं झिंजीन आल्या पाहिजे, असं नाव घे राधे. ते मावशे नाव घेते पण सुदामाचं आडनाव तरी काय? माझं दे, माझं बॉबल्याचं घे. अगे बॉबल्याला नाही काय, तूच पहिलं सुदामाचं घे. सुदाम म्हण, आम्हाला चालल. सुदामरावांच्या घरात केली मला सून. वाह, सुदामरावांच्या घरात केली मला सून. एक मिनिट थांब. कांबळे फॅमिली बसले,
बायका पोरं बसले नाही तर बँड्रा कोर्टात पेपर सकाळी मोरे ती माझी बहीण आहे. माझ्या शेळी होता बरं त्याचे सर्व आले मध्ये बायकोला बहीण केलं की लगेच सुदामांच्या घरात केली मला सून. अहो सुदामराव कशाला हवाय तो शिमला या बँड्रातच करू हनीमून. आता मला काय ते माहिती त्याला ती वर म्हणजे थलल वय. हा थलल वय तिथे माझी गीत त्याला शे ना त्याला वर. हा आता आवाज बरोबर. राधे इथं उभी राहा. राधे इथं उभी राहा. गाड़ी का नंबर गाड़ी के पीछे. गाड़ी का नंबर गाड़ी के पीछे. राधे तेरी जवानी कंबर के नीचे. राधे अगं हळू मार्ग आमच्या पेंद्याला. मी काय बोलतो मावशी एक पेंद्याचं नाव घे बघू. आता घे ऐका. पेट्रोल भाजीचे वाढले भाव नाहीतर मला पैशाची हाव. कावळ्याची भाषा नाही ह्याची का ऐका हो माझ्या तोंडून नाव. ऐका हा ऐका ऐका पोरींनो. ऐकतोय म्युझिक द्या. बोल दत्त दत्त दत्ताची गाय तू घातलं शिरा बसले घोड्यावर. सगळ्या गावे घोडा आता हे रामकृष्ण सोडा. धरून धरून जाणार कुठं शेवटी तुम्हाला यायचं तिथं. जाऊन कोपऱ्यात गुलगुल करू असे होतील दिवस सुरू. राहतील आपल्याला दिवस चार. तशी आम्ही नाही करणार नजरेचा करून त्याला करते घायाळ. तशी विषय पालीची भीती वाटते मला पालीची. पण काल दिसली की आम्ही केली नाहीतर राहा माझ्या अटी. माझ्याशी लग्न करताय खरं पण म्हटलं चार गोष्टी माहीत असलेलं बरं. माझ्यासोबत राहताना ठेवा बा नाहीतर तुमचं होईल शुभमंगल. जरा मावशीच्या नावासाठी जोरदार टाळ्यावर जाऊ द्या. अशी जुनी नाव फार आता आवडतं का चला. तुमच्या सामन्यानुसार आम्ही बसणार नाही. आता पोरीनो वाईट जरा दमलोय तर जरा बसूया थांबते. अगं बाय कशा पण बसा त्याच्या गवळणी बसल्या काय बघ. आम्ही जातो तुमच्या मनात पण आमच्या मागोमागे काय येतो. पेंद्याची कामात सांगितलेली कामगिरी अजून आपल्याला दिसत आहे. ती नीट पूर्ण करायला हवी. नॉर्मल येतो रॉंग आहे ना. गवळीनो, तुम्ही ऐकलं जाणार कुठे? बाहेर आउटसाइड आहे ना मंदिर. फेस केलं कॅमेराला काय वाटणार नाही. अच्छा ऑडिओ काढून देऊ. हे राधी खरे पण कौ सामुद्रीचा राजा असल्यामुळे मला आठवतात धारण करावा लागला. या आठवड्यामध्ये कोणाला मारले कोणाला तारले याच्या पुन्हा पटवून द्या. ऐक तर
हो